नमस्कार, सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत काळोखाचं दार या कथेचा भाग दुसरा. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. आता वळूया आपण भाग दुसऱ्याकडे. मागच्या भागात आपण पाहिलं की सायली आणि आरव बंगल्याजवळ जातात आणि सायलीला त्या बंगल्यातील खिडकीत एक बाई उभी दिसते आणि ती जोरात किंचाळते. आता पुढे सायलीची किंचाळी ऐकून आरवनेही वर पाहिलं. सायली अजूनही वरच्या खिडकीकडे बघत थरथरत उभी होती. आरव, मी खोटं बोलत नाही, तिथे एक बाई होती. आरवने पुन्हा खिडकीकडे पाहिलं तर तिथे काहीच नव्हतं. विक्रमने जबरदस्ती हसत म्हटलं, कदाचित पडद्याची सावली असेल. पण बंगल्याच्या खिडक्यांना पडदेच नव्हते. क्षणभर सगळे शांत उभे राहिले. फक्त वाऱ्याने गंजलेलं गेट किर किर करत हलत होतं. विक्रमने खिशातून मोठी लोखंडी चावी काढली. ती कुलपात फिरवली. टक करत गेट हळूहळू उघडलं. आत जाणारी दगडी वाट पूर्ण गवताने झाकली होती. दोन्ही बाजूला सुकलेली झाडं होती. काही फांद्यांच्या फांद्या इतक्या खाली झुकल्या होत्या की जणू त्या रस्ता अडवत होत्या. सायलीला अचानक वाटलं कोणीतरी त्या झाडांमधून त्यांच्याकडे बघत आहे. ती मागे वळली, पण तिथे कोणीच नव्हतं. ते तिघेही बंगल्याजवळ पोहोचले. मुख्य दरवाजा खूप मोठा होता. त्यावर विचित्र असं नक्षीकाम होतं. दरवाजाच्या मधोमध नखांनी ओरबडल्यासारख्या खोल खुणा होत्या. सायलीने हात लावला. लाकूड अजूनही थंडगार होतं. विक्रमने दरवाजा ढकलला. घर्र करत दरवाजा उघडताच आतून कुजलेल्या वासाची लाट बाहेर आली. सायलीने लगेच नाक झाकलं. हॉल खूप मोठा होता. वर झुंबर होतं, पण त्यावर इतकी जाळी होती की ते दिसतच नव्हतं. जुनं फर्निचर अजूनही जागच्या जागी होतं. एका भिंतीवर मोठमोठे फोटो लावलेले होते. आरव त्यांच्याजवळ गेला. फोटोमध्ये एका कुटुंबाचा फोटो होता. आई, वडील आणि एक 10-12 वर्षांची एक मुलगी. ती मुलगी हसत होती, पण तिचे डोळे विचित्र वाटत होते. जणू फोटोमधूनही ती थेट आरवकडे बघत होती. सायली दुसऱ्या बाजूला फिरत होती. तिला एका टेबलावर जुनी बाहुली दिसली. तिने बाहुली हातात घेतली आणि त्यावरील धूळ झटकली. आणि अचानक बाहुलीचे डोळे टक स्वतःच बंद झाले. सायलीने घाबरून बाहुली खाली टाकली. आरव धावत आला. काय झालं? ही बाहुली बघ. तो बाहुलीकडे पाहू लागला. ती अगदी सामान्य दिसत होती. तू जास्त विचार करतीयस. सायली काही बोलली नाही. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून धाड धाड करत जोरात काहीतरी आदळण्याचा आवाज आला. तिघेही वर पाहू लागले. विक्रमच्या चेहऱ्याचा रंग उडाला. बहुतेक खिडकी असेल, तो स्वतःला समजावत होता. आरव म्हणाला, चल वर जाऊ. सायलीने लगेच त्याचा हात पकडला. नको. पण आरव आधीच जिन्याकडे चालू लागला. जिन्या जुन्या लाकडाचा होता. प्रत्येक पायरीवर चर चर असा आवाज येत होता. वर पोहोचल्यावर एक लांब कॉरिडॉर दिसला. दोन्ही बाजूला 5 खोल्या होत्या आणि सगळ्या बंद. फक्त शेवटची एक खोली अर्धवट उघडी होती आणि आत संपूर्णपणे अंधार होता. आरव त्या खोलीकडे जाऊ लागला. अचानक मागून सायलीचा आवाज आला. आरव, थांब. तो मागे वळला. सायली आणि विक्रम अजून जिन्याजवळच उभे होते. काय झालं? तुझ्या मागे? आरवने पुन्हा मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. तेवढ्यात त्या उघड्या खोलीतून एका लहान मुलीचा हसल्याचा आवाज आला. सायलीचे हात थरथरू लागले. विक्रम मागे सरकला. सर, आपण खाली जाऊया. पण आरव म्हणाला, कोणीतरी आत आहे. आणि तो खोलीत शिरला. खोली पूर्ण रिकामी होती. एकही वस्तू नव्हती. फक्त मध्ये जुना लाकडी झोका होता. आणि तो झोका कोणीही नसतानाही हळूहळू हलत होता. आरव थिजून उभा होता. त्याने झोक्याकडे हात पुढे केला. इतक्यात त्याच्या कानाजवळ कोणीतरी अगदी हळू आवाजात कुजबुजलं. उशीर झाला. आरव दचकून मागे वळला तर कोणीच नव्हतं. पण सायली
अचानक भीतीने ओरडते, आरव, आरव तुझ्या मागे. आरव हळूहळू मागे वळतो आणि त्याच्या अगदी समोर तीच तीच पांढऱ्या साडीतील स्त्री उभी असते. तिचे केस चेहऱ्यावर पडलेले आणि हळूहळू चेहरा वर करते. तिचे डोळे पूर्ण काळे असतात. ती स्त्री हळूहळू चेहरा वर करते. डोळे पूर्ण काळे असतात. ओठांवर एक विचित्र थंडगार हास्य आणि अगदी हळू आवाजात ती म्हणते, हे घर आता तुमचं नाही. क्षणात संपूर्ण खोलीत प्रचंड थंड वारा सुटतो. खिडक्या धाड धाड आपटायला लागतात. झोका जोर जोरात हलू लागतो. सायली भीतीने आरवकडे धाव घेते. पण ती स्त्री अचानक हवेत विरघळते. ती कुठे गेली? आरवचा श्वास जोरात सुरू होता. अचानक कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला तीच छोटी मुलगी पुन्हा दिसते. यावेळी तिच्या हातात एक जुनी बाहुली असते. ती काही न बोलता फक्त एका बंद दरवाजाकडे बोट दाखवते आणि क्षणात ती गायब होते. आरव आणि सायली हळूहळू त्या दरवाजाजवळ जातात. दारावर धुळीत बोटांनी लिहिलेलं असतं, उघडू नका. सायली घाबरून म्हणते, आरव प्लीज प्लीज हे दार उघडू नकोस. पण आरवच्या मनात एक प्रश्न असतो, या दारामागे काय लपलं आहे? तो हळूहळू हात पुढे करतो. दाराचं हँडल पकडतो. सर्र करत दार उघडताच आतून बर्फासारखी थंड हवा बाहेर येते. खोली पूर्ण काळोखात बुडालेली असते. टॉर्चचा प्रकाश टाकताच भिंतीवर लाल रंगाने लिहिलेलं असतं, तिला जागं करू नका. तेवढ्यात खोलीच्या एका कोपऱ्यातून एखाद्याच्या रडण्याचा आवाज येऊ लागतो. सायली टॉर्चने त्या दिशेने वळवते आणि तिला दिसतं प्रकाशात एक जुनी लाकडी पेटी तिला दिसते. ती पेटी स्वतःच हळूहळू उघडू लागते. हो, ती पेटी स्वतःच हळूहळू उघडू लागते. पुढील भागात आपण पाहणार आहोत त्या पेटीत काय आहे आणि तिला जागं करू नको हा इशारा नक्की कोणासाठी होता. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटद्वारे कमेंट करून कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. भाग 3 लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. तोपर्यंत जर कथा लेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया भाग 3 घेऊन लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.